Hello, this is the My Artifact episode number 1324. आजची तारीख आहे ऑक्टोबर 28, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 2 वाजले आहे. आणि आज असं काही झालं आहे जे आय डोंट नो बट इट वॉज लाईक बहुत हे झालं आहे. वेल, बिगिनिंग पासून स्टोरी सुरू करतो. आवाज थोडा कमी आहे माझा, बट त्याच्यात इमोशन्स खूप जास्त आहे. सो राईट नाव मी माझ्या घराच्या अंगणमध्ये आहे. चंद्र काफी प्रकाश, म्हणजे एक प्रकारे फुल मून आहे. फुल मून नाही, फुल मून आफ्टर 3 days. 3 days आफ्टर फुल मून मध्ये तो कसा मून असतो ना, बिलकुल तशा प्रमाणे मून आहे. वेल, मी माझ्या अंगणमध्ये फिरून राहिलो आहे. रात्रीचे 2 वाजले आहे. यास आणि मी माझ्या घराच्या आतमध्ये नाही जाऊ शकत आहे. आणि याच्यासाठी मी आई वडिलांना पण फोन करू शकत नाही, कारण इट वॉज लाईक अ रिअली बिग स्टोरी. आणि आता सिच्युएशन अशी आहे का मला होल नाईट मला माझ्या घराच्या बाहेरच थांबावं लागेल किंवा झोप काढावी लागेल. घराच्या बाहेर. डू यू रिअली इमॅजिन? हो, म्हणजे नाही का, जेव्हा तुम्ही लाईफ एन्जॉय करता ना, तर हा पण एक एन्जॉयमेंटचा पार्टच असतो जो आपल्याला माहित नसतो. पण तो पण असतो. या इट वॉज लाईक अ रिअली. आता होल नाईट मला असं तिथे माझ्या घराच्या अंगणमध्ये काढावे लागेल. होल नाईट म्हणजे इट इज लाईक 2 or 3 घंटा. आय डोंट नो. मे बी समजा मला वाटेल तर मी शायद वडिलांना फोन करेन, बट आय डोंट नो ते उचलेन का नाही फोन वगैरे. थँक गॉड माझ्यापाशी लॅपटॉप आहे आणि 2 मोबाईल फोन्स पण आहे. सो काय झालं आज सकाळपासून. ओके, सो आज सकाळपासून माझं पोट काफी गुळगुळ करत होतं, बहुत जास्त. लाईक गुडगुड म्हणजे मला संडास लागून राहिली होती. सो काल रात्री नाईट आउट झाला. काल रात्रीचा नाईट आउट बद्दल मी सांगितलंच नाही. जस्ट लाईक असं काही झालंय ना, त्याला एक्सप्लेनच करता येत नाही का का झालंय. मला शांत तर राहूशं वाटत आहे, बट मनात खूप बडबड करूशं वाटत आहे. सो काल रात्री म्हणजे माझं जेवण वगैरे झालं आणि काल रात्री 12 वाजता बॅडी आला. मला 8 वाजता माहित पडलं का आज सुट्टी आहे, बट त्याच्यानंतर 8 वाजता माहित पडल्यानंतर मग काही वर्धेला जाणं पॉसिबल होणार नाही, कारण गाड्या वगैरे सगळे बंद आहे. आणि रेल्वे गाडी असते ती आहे रात्री 12 वाजताची. तर मग तेवढा रात्री 12 वाजता कोण निघणार आहे. सो मी म्हणलं उद्या सकाळीच वगैरे निघून जाऊ मला फादर सोबत. सो ओके, ठीक आहे. मग मी टाइमपास करत होतो. 12 वाजले तर झोपलो होतो. मग 12:30 वाजता बॅडी आला रात्री. आणि मग तो म्हणे आल्याबरोबर चल म्हणे आपण फिरायला जाऊ म्हणे. जसं त्याने तसं म्हणलं फिरायला जाऊ, मी तडकन उठलो, चल म्हणलं फिरायला. सो जस्ट लाईक मग जो माझा रूममेट आहे त्याची गाडी मागितली आणि बादल आणि मी आम्ही पूर्ण नागपूर फिरलो काल. म्हणजे नागपूर म्हणजे जस्ट लाईक 100 रुपयाचं पेट्रोल भरलं. मग तिथून गेलो आम्ही कोराडीला. मग कोराडीवरून वापस आलो, गोधरीला गेलो, रूम बघितली. मग तिथून गेलो मोमीनपुरा. मग मोमीनपुरामधून पुन्हा सीताबर्डी.
मग सीताबर्डी मधून गेलो मग इकडे अं, हे अंबाझरी तलाव, बट ते काही ते भेटलं नाही. मग दीक्षाभूमीकडे गेलो. मग दीक्षाभूमीकडून मग वापस बॅक टू रूम वर आलो. तर हे सगळं झालं 3 वाजेपर्यंत. आता ड्युरिंग द ट्रॅव्हलिंग मध्ये आम्ही खूप मजा केली. म्हणजे बादल आणि प्राची, म्हणजे त्या दोघांचं पॅचअप वगैरे वगैरे. जस्ट लाईक नवीन नवीन जोडपं आहे ना, सो दोघांच्या मनात कसं फुल फुटत आहे. सो बादलला खूप नवीन वाटते असं या साऱ्या गोष्टी. सो तो त्यांनी साऱ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर केल्या. आय जस्ट फील रिअली गुड. आफ्टर दॅट देन त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग आम्ही गाणे म्हणत म्हणत एन्जॉय करत वगैरे 3 वाजता आलो. आल्यानंतर यार मला खूप शांत राहूशी वाटतं यार. लवकर खतम करू आपण, जास्त वेळ. बहुत काही झालं यार, बहुत काही झालं. साला एक्सप्लेन करू कसं मलाच कळून राहिलं. आय हॅव टू एक्सप्लेन प्रॉपरली, बट राईट नाव आय नीड टू शांत. लेट मी शांत. थँक्यू.